मंडळी, 1.5-2 महिन्यापूर्वी कॅप्टन खरात आणि त्याच्या कारनाम्याची चर्चा सगळीकडे चांगलीच रंगली होती. त्याचे अनेक राजकीय मंडळीसोबत सखोलोचे संबंध असल्याचे उघड झाले होते. याच कारणाने काही राजीनामे सुद्धा झाले. कॅप्टन खरातने अनेक महिलांवर त्याच्या श्रद्धेचा फायदा घेत अत्याचार केल्याचे देखील उघड झाले. त्याने देवाच्या नावाखाली इतका मोठा खेळ खेळला की त्याने अख्ख्या राज्याची झोप उडवली आणि आता त्याच्याच कर्माचा पर्दाफाश करणारा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली. तर काय आहे नेमकं प्रकरण आणि चित्रपटामागे कोणकोणते बडे चेहरे आहेत आणि हा चित्रपट कोण प्रदर्शित होऊ देत नाही, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. मंडळी, गोष्ट सुरू होते नाशिक मधल्या एका तथाकथित बाबापासून. याचं नाव अशोक एकनाथराव खरात. हा माणूस स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायचा आणि आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करायचा. अंकशास्त्र आणि ज्योतिषाच्या नावाखाली त्याने अनेक वर्ष लोकांचा विश्वास संपादन केला आणि याच विश्वासाच्या जोरावर त्यानं करोडोची माया जमवली. गेल्या मार्च महिन्यात या भोंदूबाबाचं खरं रूप उघड झालं आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आणि पहाटेच्या वेळी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर तपासात एकामागोमाग एक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसं तसं हे प्रकरण फक्त एका भोंदूबाबापुरतं मर्यादित राहिलं नाही. खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलं आणि याच काळात त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओमुळे संपूर्ण राज्य हादरलं आणि हे प्रकरण खरात फाईल या नावाने ओळखलं जाऊ लागलं. तपासात असंही समोर आलं की खरातने एका सीएला, ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्याला आणि एका सराफ व्यवसायाला समोरासमोर बसून तासनतास चौकशी केली गेली. रत्न आणि सोन्याच्या व्यवहारात फसवणूक तसंच बँक कर्ज प्रकरणात मोठा गैरवापर झाल्याची माहिती पुढे आली. एका बँक अधिकाऱ्याला तब्बल 1 कोटी रुपये लाच दिल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला. दरम्यान खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही जमीन हडप केल्याचा आरोप झाला आणि ती जवळपास 80 दिवस फरार होती. अखेर तिला एका प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाला असला तरी शिर्डीतील दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची टांगती तलवार अजूनही तिच्यावर कायम आहे. मंडळी, आता खरा ट्विस्ट इथे येतो. या प्रकरणाचे धागे दोरे थेट राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचले. खरासोबतचे काही बड्या नेत्याचे फोटो व्हायरल झाले आणि यातूनच निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरून लागली. नेमक्या याच काळात एक मोठी घोषणा झाली. दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांनी या संपूर्ण प्रकरणावर आधारित महाराष्ट्र एप्स्टीन फाईल नावाचा चित्रपट जाहीर केला. फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एंटरटेनमेंट वर्ल्ड यांच्या बॅनर खाली बनणारा हा चित्रपट देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे हे निर्माते करत आहेत. आता सगळं उघड होणार या टॅगलाईनसह चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला आणि सोशल मीडियापासून थेट मंत्रालयापर्यंत एकच चर्चा सुरू झाली. मंडळी, या चित्रपटातील सर्वात मोठी आणि सर्वात वादग्रस्त गोष्ट म्हणजे कास्टिंग. अभिनेत्री आणि शिवसेना चित्रपट शाखेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद भोसले या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. त्यांची तुलना थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी केली जाते. दिग्दर्शक सावंत यांच्या मते ही व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारण्याची क्षमता दीपाली सय्यद यांच्यात असल्यामुळेच त्यांची निवड करण्यात आली. मात्र याबाबत दीपाली सय्यद यांनी अद्याप कोणतीही अधिकृत आणि स्पष्ट कबुली दिलेली नाही. त्यांनी फक्त इतकंच सांगितलं की चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच त्यांचा नेमका रोल प्रेक्षकांना समजेल. याशिवाय चित्रपटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अंजली दमनिया आणि सुषमा अंधारे यांच्यासारख्या अनेक चर्चित राजकीय चेहऱ्यांशी साधर्म्य असलेल्या व्यक्तिरेखाही असल्याची माहिती दीपाली सय्यद यांनी स्वतः दिली आहे. मात्र या भूमिका नेमक्या कोणी साकारल्या आहेत हे अद्याप माहिती नाही. खुद खरातची भूमिका कोण साकारणार यावरही निर्मात्यांनी सस्पेन्स कायम ठेवला असून एक हिंदी चेहरा ही भूमिका साकारणार असल्याचं तेवढं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं. मंडळी, चित्रपटाची घोषणा होताच दीपाली सय्यद यांना अज्ञात क्रमांकावरून सतत फोन येऊ लागले. या फोनवरून त्यांना चित्रपटात काम न करण्यासाठी आणि भूमिका सोडून देण्यासाठी थेट धमकावलं जात असल्याचं त्यांनी स्वतः एक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. अभिनय आपलं प्रोफेशन असून एखाद्या कलाकाराला अशा पद्धतीनं दबावाखाली आणणं पूर्णपणे चुकीचं असल्याची भूमिका त्यांनी घेतली. आपण याबाबत अद्याप औपचारिक तक्रार केलेली नसली तरी धमक्यांचे फोन सुरूच राहिले तर पोलिसांकडे दाद मागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या दाव्यानंतर शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिनेते सुशांत शेलार यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला. यामुळे हे प्रकरण आणखीन चिघळलं आणि रुपाली चाकणकर यांचा संपूर्ण खरात प्रकरणात खरोखरच काही सहभाग होता का हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
रुपाली चाकणकर यांच्यावर या प्रकरणात याआधी आरोप झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र राजकारणात सक्रिय असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आरोप प्रत्यारोपांना सामोरं जावंच लागतं असं सांगत दीपाली सय्यद यांनी थेट भाष्य करणं टाळलं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत आणि सार्वजनिक चर्चेतले आरोप आणि कोर्टातले सिद्ध झालेले आरोप यात मोठा फरक असतो. मंडळी, आता सध्याची स्थिती पाहायची झाली तर अशोक खरात अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना वेळोवेळी कोठडी वाढवून दिली असून तपास यंत्रणा त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि संपत्तीची चौकशी करत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र इप्स्टीन फाईल या चित्रपटाचं चित्रीकरण वेगाने सुरू असून चित्रपटाचा पहिला ड्रॉप नुकताच प्रेक्षकासमोर आला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दीपाली सय्यद यांनी सांगितलंय. हा चित्रपट गांधी जयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत या चित्रपटाची चर्चा अशीच धगधगत राहणार आहे, हे नक्की. मंडळी, एका बाजूला एक भोंदू बाबा त्याच्या कर्माची शिक्षा भोगतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याच कहाणीवर बनणारा चित्रपट राजकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण करतोय. खरं आणि खोटं यात सीमारेषा हळूहळू धुसर होत चालली. अशा वेळी प्रश्न हा उरतो की 2 ऑक्टोबरला पडद्यावर जे काही दिसेल ती फक्त एका सिनेमाची स्टोरी असेल का, की महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुटलेलं कोडं तुम्हाला पडद्यावर दिसेल? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.